महसूल पंधरवाडा व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा शुभारंभ दुगाव येथील सद्वना लॉन्स येथे संपन्न। तर यावेळी हजारो महिलांनी आपले अर्ज केले दाखल। राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चांदवड तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने सद्भावना लॉन्स दुगाव तालुका चांदवड येथे आज शुभारंभ करण्यात आला। तर मोठ्या उत्साहात शुभारंभाचा हा कार्यक्रम पार पडला। या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी दुगाव गणातील हजारो माता भगिनी उपस्थित होत्या। या सर्व माता व भगिनींना जागेवरच या योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली। तसेच त्यांचे अर्ज भरून घेण्याकरिता महसूल कर्मचारी व अंगणवाडी महिला आशा वर्कर कर्मचारी यांनी उपस्थित राहून मोठ्या संख्येने अर्ज दाखल करून घेतले आहे। तसेच या कार्यक्रमासाठी चांदवड तहसीलदार मंदार कुलकर्णी, गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे, तहसील व पंचायत समिती कार्यालयाचे मोठे सहकार्य लाभले। तसेच यावेळी तहसील कार्यालयाच्या वतीने महसूल पंधरवाडाही साजरा करण्यात आला। यावेळी आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी माता भगिनींना आवश्यक सरकारी कागदपत्रे देणे व त्यांचे अर्ज भरून घेण्याचे काम केले। त्यामुळे दुगाव गणातील माता भगिनींना खूप मोठी मदत झाली। याशिवाय चांदवड देवळा मतदारसंघात महिनाभरात गणनिहाय अभियान राबवले गेले असून वडनेर, भैरव व वडाळी भुई गण बाकी असून जिल्ह्यात सर्वात जास्त आपल्या चांदवड तालुक्यातील महिलांचे योजनेचे अर्ज ऑनलाईन झाले आहे। तसेच उर्वरित महिलांचेही अर्ज लवकरात लवकर योजनेचे अर्ज भरून द्यावेत। विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता महिलांना आपले अर्ज भरून घ्यावेत व लाडकी बहीण ही योजना कायमस्वरूपी असून ही योजना बंद नाही पडणार। शासनाने अर्थसंकल्पामध्ये विधेयक मंजूर केले असून असे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी आपल्या भाषणात सांगितले। योजनेची अंमलबजावणी होते ही राज्यभर होते आणि याच्या सर्व्हरमध्ये किंवा याच्या फॉर्म भरण्यामध्ये थोड्याशा कुठेतरी आता अंगणवाडी सेविका इथं आहेत, सुपरवायझर आहेत, त्याच्यामध्ये किरकोळ काही अडचणी येत आहेत। कधी कधी सर्व्हर हँग होतं, कधी कधी ॲपवर काही प्रॉब्लेम येत आहेत। त्याची आपण चिंता करण्याची गरज नाही। आजच्या घडीला आपण एखादा फॉर्म भरला आणि तो एकदा एडिट केला तर दुसऱ्यांदा एडिट करायचा त्याच्यामध्ये ऑप्शन नाही, पण त्याच्यावर शासन आता ते मोकळं करून देते आणि त्याच्यामुळे आपण लगेच घाबरून न जाता की मला रिजेक्टचा मेसेज आला। काही जणांचे फॉर्म हे चुकीचे भरले गेले आणि काही लोकांना आपला फॉर्म रिजेक्ट झाला असा मेसेज जरी आलेला असेल तरी आपण आपल्या अंगणवाडी सेविका असतील, आपले सेतू कार्यालय असेल त्यांच्याकडे संपर्क साधा। आपल्याला त्याच्यामध्ये एडिट करून किंवा आपल्या फॉर्मचे ज्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्या त्रुटी भरून आपल्याला आपल्या त्या लाभापासून आपल्याला वंचित राहण्याचं काही कारण नाही। पण थोडंसं फॉर्म भरण्याची घाई जर केली, आपण त्याच्यामध्ये सेतू कार्यालयाला जर आपले पूर्ण कागदपत्र दिले नाही तर त्याच्यामध्ये कुठेतरी गडबड राहू शकते आणि त्याच्यामुळे आपण कुठलीही घाई गडबड न करता आज संध्याकाळपर्यंत आपल्या इथं ही सर्व मंडळी राहणार आहे। सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी इथं संध्याकाळपर्यंत आहेत। आपल्या शेवटच्या माता भगिनीचा फॉर्म त्याच्यामध्ये भरला गेल्यापर्यंत हे लोक इथं थांबणार आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपल्याला एका कुटुंबामध्ये 2 महिला याच्यामध्ये पात्र होऊ शकतात। म्हणजे आपल्याला जर आपण नीट नियोजन केलं तर एका कुटुंबाला 3000 रुपये हे दर महिन्याला आपल्याला लाभाच्या स्वरूपात मिळू शकतात। त्याला PM किसानची जर जोड दिली तर साधारणतः एका कुटुंबाला वर्षकाठी 48,000 रुपये पण शासनाचा लाभ या दोन्ही योजनेचा मिळू शकतो। सर, महसूल पंधरवाडा या संदर्भात काय सांगाल आजपासून? नमस्कार। आज 1 ऑगस्ट आहे। 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून सर्व राज्यभरात साजरा केला जातो। महसुली वर्षाची सुरुवात 1 ऑगस्टपासून सुरू होत असते। आजच्या दिवशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा शुभारंभ चांदवड तालुक्यामध्ये करण्यात आला। त्याचबरोबर महसूल दिनाचं औचित्य साधून शासनामार्फत महसूल पंधरवाडा साजरा करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे। त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या ज्या महत्त्वाच्या योजना आहेत त्या योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे वेगवेगळे कार्यक्रम तहसील स्तर, मंडळ स्तर तसेच तलाठी स्तरावर होणार आहेत। या योजनेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन मी करतो। धन्यवाद। आजच्या या योजने संदर्भामध्ये योजना चालू आहे, काय सांगाल तुम्ही शासनासंदर्भात? सरकारने
ही योजना दिली स्त्रियांसाठी अतिशय खूप छान आहे. अशा बऱ्याचशा योजना इथून पुढच्या स्त्रियांना भेटल्या पाहिजे. सरकारचं मी मनापासून अभिनंदन करते. खरं बघायला गेलं तर महायुती सरकारचं मनापासून आमच्या महिलांच्या वतीने अभिनंदन आणि आभारही मानते. खरं महिलांसाठी हे महायुतीचं सरकार अतिशय योग्य आहे. त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करून आमच्या खरं महिलांना मान सन्मान देण्याचं काम खरं या शासनाने केलं आहे. ज्या महिलेला आज एका महिन्यासाठी 1,500 रुपये त्यांना त्यांच्या खात्यात जमा होणारे, त्यांच्या प्रपंचासाठी, आरोग्यासाठी आणि इतर कुठे जाण्या येण्याच्या संदर्भात त्यांना ती फार उपयोगी पडणार आहे. आणि भविष्यात हे पैशांचं जे 1,500 रुपये ह्या महिलांसाठी दिलेलं आहे, खरंच महिला मनापासून ऋणी आहेत आणि आभार मानत आहेत की ह्या योजनेमुळे ह्या महायुती सरकारने आम्हाला मानाचं आणि सन्मानाचं स्थान खऱ्या अर्थाने ह्या महिलांसाठी दिलं आहे. त्यामुळे पुन्हा या शासनाचं ह्या महायुती सरकारचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानते. चांदवड तालुक्यातील एकूण 32,000 महिलांनी आपले ऑनलाईन अर्ज भरले आहेत. ही संख्या नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त असून ही योजना संबंधित विभागाने मनापासून काम केल्यामुळे प्रत्येक गरजू महिलेला योजनेचा फायदा होणार असून संबंधित विभागाचे तसेच आशा सेविकांचे कौतुक यावेळी आमदार डॉक्टर राहुलदादा आहेर यांनी केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा सेविका यांचे आमदार डॉक्टर राहुलदादा आहेर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉक्टर नितीन गांगुर्डे, बाळासाहेब माळी, बाळासाहेब वाघ, पंढरीनाथ खता, तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रघुनाथ आहेर, शांताराम भवर, भाऊराव देवरे, सुनील सोनवणे, वाल्मिक पवार, रवींद्र गायकवाड, वसंत गायकवाड, बापू सोमवंशी, राजेश गांगुर्डे, बाजीराव वानखेडे, वाल्मिक वानखेडे, केशव खैरे, राजू पाटील, देविदास आहेर, प्रभाकर ठाकरे, संजय गांधी, अण्णासाहेब शिंदे तसेच तहसीलदार मंदार कुलकर्णी, गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे, नायब तहसीलदार पचवे, नायब तहसीलदार खेडकर व दुगाव गणातील सर्व आशा सेविका, मदतनीस, सेतू सुविधा विभाग, महसूल विभाग, आधार केंद्र विभाग, पंचायत समिती अधिकार व कर्मचारी व दुगाव गणातील महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड.